नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 30 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय निवडक आणि महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, जागतिक क्रमवारीमध्ये पहिले स्थान मिळवणारी पहिली भारतीय जुडो खेळाडू कोण बनली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, हिमांशी टोकस। तर हिमांशी टोकस ही जागतिक क्रमवारीमध्ये पहिले स्थान मिळवणारी पहिली भारतीय जुडो खेळाडू बनली आहे। ओके, तर बघा थोडक्यात माहिती बघूया तर याबद्दल। बघा, हिमांशी टोकस जी आहे ती 63 किलो वजनी गटातील खेळाडू आहे। ओके, आणि ती जागतिक क्रमवारीमध्ये ज्युनियर स्तरावरती प्रथम भारतीय जुडो खेळाडू बनली आहे जिने 2025 साली ज्युनियर वर्ल्ड नंबर 1 स्थान प्राप्त केले आहे। ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, जागतिक हृदय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, 29 सप्टेंबर। ओके, तर बघा दरवर्षी आपण 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिवस साजरा करतो। ओके, बघा याची थीम होती 2025 साठी वर्ल्ड हार्ट डे। याची थीम आहे डोंट मिस अ बीट। ओके, तर थीम लक्षात ठेवा, डोंट मिस अ बीट ही याची थीम आहे। पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, सलग दुसऱ्यांदा भारताचे महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, आर व्यंकटरमणी। ओके, तर ऑप्शन सी याचं उत्तर असेल आर व्यंकटरमणी यांची भारताचे दुसऱ्यांदा अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतातील अटॉर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी याचे आर्टिकल आहे 76। ओके, आर्टिकल 76 हे संविधानामधील भारतीय महान्यायवादी विषय आहे। ओके, पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, विज्ञान शिखर परिषद 2025 नुकतीच कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, न्यूयॉर्क, अमेरिका। तर अमेरिकेमधील न्यूयॉर्क या शहरामध्ये नुकतीच विज्ञान शिखर परिषद 2025 ही आयोजित केली होती। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। 2025मध्ये UNEP युवा पृथ्वी चॅम्पियन पुरस्कार म्हणजेच यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व। म्हणजेच बघा, नोएमी फ्लोरिया, अमेरिका, ऑप्शन बी जिनाली मोदी, भारत, आणि जोसेफ नगुथेरू, केनिया। ओके, तर या तिन्हीलाही 2025चा UNEP युवा पृथ्वी चॅम्पियन पुरस्कार म्हणजेच यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड भेटला आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो। थोडीशी माहिती बघूयात याबद्दल विद्यार्थी मित्रांनो। बघा, यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजेच UNEPचं एक प्रमुख उपक्रम आहे ज्याचा उद्देश म्हणजे युवांनी पर्यावरणासाठी केलेल्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे, त्यांचे विचार विस्तृत करणे आणि त्यांना जागतिक व्यासपीठावर आणणे हा आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, चर्चेत असणारा ओझू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश। तर अरुणाचल प्रदेशमध्ये ओझू जलविद्युत प्रकल्प बांधला जाणार आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो ओझू जलविद्युत प्रकल्प आहे हा सुबानसिरी नदी यावरती बांधला जाणार आहे। ओके, लक्षात ठेवा, सुबानसिरी नदी यावरती हा प्रकल्प प्रस्तावित आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 7 आहे, संरक्षण मंत्रालयाने HAL सोबत किती हलकी लढाऊ विमान म्हणजेच LCA म्हणजे लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट। ओके, या विमानांचा MK-1A खरेदी करण्यासाठी नुकताच करार केला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 97। तर 97 विमान खरेदी करण्याचा करार केला आहे। ओके,
चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, HAL म्हणजेच या प्रश्नाबद्दल थोडीशी माहिती बघूयात आपण. HAL म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतातील एक प्रमुख एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादक कंपनी आहे. याची स्थापना झाली होती 1940मध्ये. मुख्यालय आहे बेंगलुरू, कर्नाटकमध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा. जागतिक पर्यटन दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन बी 27 सप्टेंबर. तर बघा, दरवर्षी आपण 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिवस साजरा करतो. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो दिवस आहे जागतिक पर्यटन दिवस, ओके, हा दिवस संयुक्त राष्ट्रांची पर्यटक विषयक संस्था म्हणजेच UNWTO म्हणजेच युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन 1980पासून साजरा करत आहे. ओके, तर बघा 2025साठी जागतिक पर्यटन दिवसाची थीम आहे टुरिझम अँड सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन. ओके, थीम लक्षात ठेवा, टुरिझम अँड सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तर यामागचा उद्देश म्हणजे पर्यटनाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करणे हे आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. खालीलपैकी कोणत्या जमातीमध्ये मानकी मुंडा पद्धत पाळली जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन सी हो जमात. ओके, तर हो जमातीमध्ये मानकी मुंडा पद्धत पाळली जाते. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. नुकतेच कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताच्या UPIला डिजिटल पेमेंटसाठी जागतिक मॉडेल म्हणून नाव दिले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF. ओके, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ओके, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेने नुकतेच UPI पेमेंट सिस्टीमला डिजिटल पेमेंट सिस्टीमला जागतिक मॉडेल म्हणून नाव दिले आहे. ओके, म्हणजेच याचा गौरव करण्यात आला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.